दिवसभर लोकांमध्ये तुम्ही खूप हसत आहात, पण रात्री जेव्हा तुम्ही एकांतात असता तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येते. बाहेरून सगळं ठीक दिसते, पण आतमध्ये मनाचं वादळ शांत होत नाहीये. सतत काहीतरी निगेटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये येतात. भविष्याची भीती लागून राहिलेली आहे. माझं काहीच चांगलं होणार नाही हा स्वतःवरचा अविश्वास आहे. जर आज तुमचीही अशीच अवस्था असेल, मन अगदी थकलं असेल, तर थांबा. कारण आज स्वतः ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ तुमच्याशी संवाद साधणार आहेत. प्रत्येक प्रश्नाचं, तुमच्या मानसिक त्रासाचं उत्तर आज तुम्हाला मिळणार आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्या डोक्यात एका दिवसात तब्बल 60,000हून अधिक विचार येतात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यामधले 80% विचार हे नकारात्मक असतात. आपला मेंदू हा वाईट गोष्टी आणि चिंता खूप लवकर पकडतो. स्वामी म्हणतात, अरे मानवा, तू शरीराच्या आजारावर लगेच औषध घेतोस, मग मनाच्या आजाराचं काय? जेव्हा तुझं मन खचतं तेव्हा तू स्वतःलाच दोष देऊ लागतोस. तुला वाटतं की तू जगात एकदम एकटा माणूस आहेस. पण तू विसरतोयस का, जेव्हा कोणी तुझं बोट पकडायला तयार नसतं तेव्हा मी तुझा हात हातात घेतलेला असतो. आज तुझा ताण कशामुळे आहे? कोणास तरी टोमणे ऐकून, पैशाची चणचण, की भूतकाळात झालेली एखादी चूक? मन हे एका पात्रासारखं आहे, ज्यात जितके नकारात्मक विचार तू भरशील तितकंच ते जड होत जाईल. आणि हेच जड झालेलं मन माणसाला डिप्रेशनच्या दरीत ढकलतं. पण मनाच्या या रोगावर स्वामींनी एका भक्ताला काय उत्तर दिलं होतं माहितीये? एकदा एक व्यक्ती प्रचंड मानसिक तणावाखाली स्वामींकडे आली. त्याचं मन इतकं अस्वस्थ होतं की त्याला जगण्याची इच्छाच उरली नव्हती. त्याने स्वामींना विचारलं, स्वामी, माझ्या मनात एवढे वाईट विचार का येतात? मी स्वतःला कसं शांत करू? स्वामींनी त्याला एकही शब्द न बोलता समोर ठेवलेल्या पाण्याचा माठ दाखवला. तो माठ पूर्णपणे गढूळ पाण्याने भरलेला होता. स्वामी म्हणाले, हे पाणी पिणार का? भक्त म्हणाला, नाही स्वामी, हे तर गढूळ आहे. स्वामी हसले आणि म्हणाले, मग हे पाणी स्वच्छ कसं करणार? भक्ताने उत्तर दिलं, स्वामी, या पाण्याला काही वेळ शांत ठेवावं लागेल. माती खाली बसेल आणि पाणी आपोआप स्वच्छ होईल. स्वामींनी त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले, तुझं मन पण तसंच आहे बाळा. जेव्हा मनात विचारांचा गढूळपणा वाढतो तेव्हा मनाला इकडे तिकडे पळवू नकोस. त्याला फक्त माझ्या चरणाशी ठेव. नामस्मरणाची तुरटी फिरव. मनातील सगळी नकारात्मकता खाली बसेल आणि तुझं मन पुन्हा स्वच्छ होईल. या मानसिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी स्वामींचे हे 3 नियम आजच तुमच्या मनात कोरून ठेवा. पहिला नियम, जे झालं ते माझ्या इच्छेने, जे होईल ते माझ्याच इच्छेने. भूतकाळ बदलता येत नाही. ज्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत त्यांचा विचार करून मनाला त्रास देणे बंद करा. दुसरा नियम, विचारांचे रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्या हातात देऊ नका. जेव्हा कोणी तुमचं मन दुखवतं तेव्हा विचार तुमचे असतात, त्रास तुम्हाला होतो आणि समोरचा माणूस शांत झोपलेला असतो. हा कुठला न्याय आहे? म्हणूनच जेव्हा मन जास्त विचार करतं तेव्हा दीर्घ श्वास घ्या आणि म्हणा, हा विचार माझा नाही, ही परिस्थिती माझी नाही, माझे तर फक्त स्वामी आहेत. तिसरा नियम, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींनी दिलेले वचन आहे. जेव्हा रात्री भीती वाटेल, मन अस्वस्थ होईल, तेव्हा छातीवर हात ठेवून फक्त एवढंच म्हणा, माझे स्वामी माझ्या सोबत आहेत. ते माझं काहीच कधीच वाईट होऊ देणार नाहीत. लक्षात ठेवा, तुमची ही वाईट मानसिक स्थिती कायम राहणारी नाही. वेळ बदलेल, परिस्थितीही बदलेल आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हसू पुन्हा परत येईल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि सगळा भार स्वामींवर सोडून द्या. जर या व्हिडिओमुळे तुमच्या मनाला थोडी जरी शांतता मिळाली असेल
तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.